अंकित आम्ही झालो बळीवंत, लाताळीला संसार केला षडूर्मीचा मार। जनतन धन केले तृणाही समान, लाताळीला संसार केला षडूर्मीचा मार। तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्याई माता, लाताळीला संसार केला षडूर्मीचा मार। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा। क्षणभंगुरये न जाय कळता, घासगिळी सत्ता नाही हाती। काय भरोसा आहे हो? मग या जीवावर जर सत्ता कोणाची असेल ना तर काळाची सत्ता आहे। हा जीव दुर्बल का झाला? मृत्यूच्या अधीन झाला, काळाच्या अधीन झाला म्हणून दुर्बल झाला। जीवाच्या दुर्बलतेचं पहिलं कारण माया वेष्टीला जीव माझा म्हणून दुर्बल झाला एक। दुसरं कारण इंद्रियाच्या अधीन झाला म्हणून दुर्बल झाला दोन। आणि जीवाच्या दुर्बलतेचं तिसरं कारण काळाची सत्ता म्हणून दुर्बल झाला तीन। आता आम्ही झालो बळीवंत हे आपल्याला पाहायचंय। महाराज म्हणले आम्ही बलवान झालो। कस काय बलवान झालो? ऐका बलवान कस काय झालो? महाराज म्हणले काळाची सत्ता राहिली नाही, मायेची सत्ता राहिली नाही आणि इंद्रियाची सत्ता राहिली नाही। माया राहिली नाही। तो का म्हणे माया होय दासी लागे पाया। मायेची दुर्बलता राहिली नाही। चहा आला काय? हा ताट आहे। मायेची दुर्बलता राहिली नाही। तो का म्हणे माया होय दासी लागे पाया। मायेची दुर्बलता राहिली नाही। दुसरी गुरुजी इंद्रियाची सुद्धा दुर्बलता राहिली नाही। इंद्रियाचे धनी आम्ही झालो काम क्रोध बंदी खानी, काम क्रोध बंदी बंदी खाणी। तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो। मला मुद्दा मांडायचा आहे। आता इंद्रियाची दुर्बलता राहिली नाही, इंद्रिय आता हालचालच करीत नाहीत। आता कोठे धावे मन तुमचे चरण देखल्या। मायेची दुर्बलता राहिली नाही, इंद्रियाची दुर्बलता राहिली नाही आणि काळाची राहिली नाही। जगा काळ खाये आम्ही माता दिला पाये, आम्ही माता दिला पाये, आम्ही माता दिला पाये। आम्ही माता दिला पाये, माता
एका शिट्यामुळे तुमचा अख्खा पॅनल पडा माहिती का तुम्हाला. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. महाराज म्हणले काळाची दुर्बलता राहिली नाही, मायेची राहिली नाही, इंद्रियाची राहिली नाही. काळ गुलाम सलाम करी तो कया घरी, किंवा तुका म्हणे काळ आता करू न शकी बळ. म्हणजे काळाची दुर्बलता राहिली नाही, मायेची दुर्बलता राहिली नाही आणि इंद्रियाची राहिली नाही, कोणतीच दुर्बलता राहिली नाही. म्हणून आम्ही झालो बळीवंत, आम्ही बलवान झालो. महाराज दुर्बलता न राहण्याकरता तुम्ही नेमकं केलं काय? महाराज म्हणले काय केलं? आम्ही जे साधन केलं ते अभंगाच्या पहिल्या बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. महाराज म्हणले आम्ही बलवान झालो. बलवान होण्याकरता काय केलं? महाराज म्हणले मायेची दुर्बलता राहिली नाही, काळाची राहिली नाही आणि इंद्रियाची राहिली नाही, आम्ही झालो बळीवंत. पण साधन काय केलं? महाराज म्हणले आम्ही बळीयाचे अंकित झालो. बळीयाचे अंकित झाल्यामुळं कोणतीच दुर्बलता राहिली नाही. बळीयाचे अंकित हो, बळीयाचे बळिया म्हणजे कोण? बळिया माझा पंढरीराव, जो या देवाचाही देव. बळिया माझा पंढरीराव, आम्ही त्याचे अंकित झालो. किंवा तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळियांचा, आम्ही त्या बळियाच्या अंकित झालो. जीवानं अंकित व्हावं पण कोणाच्या बी अंकित होऊ नये. जीवानं जीवाच्या अंकित होऊ नये, जीवानं जडाच्या बी अंकित होऊ नये. जीवानं अंकितच व्हायचं असं एक तर देवाचे हो नाही तर संतांचे हो. महाराज म्हणजे आम्ही बळीयाचे अंकित झालो आणि बळीयाचे अंकित झाल्यामुळे आम्ही झालो बळीवंत आणि बलवान झालो. आणि बळीवंत झाल्यामुळं तुम्ही जो संसार म्हणतात ना, आम्ही त्या संसारालाच लाथ मारली. अभंगाचं दुसरं लाताळीला संसार, लाताळीला संसार, लाताळीला संसार, लाताळीला संसार, लाताळीला संसार, ओ लाताळीला संसार, लाताळीला संसार, लाताळीला संसार. केला सडवर मीचा मार, केला सडवर मीचा मार, लाताळीला संसार, लाताळीला संसार, केला चढवर मीरा केला चढवर मीरा लाताळीला संसार, लाताळीला संसार. हे लाताळीला संसार, केला चढवर मीरा मारे, केला चढवर मीरा मारे, केला चढवर मीरा लाताळीला संसार, केला सडवर मीचा मार, केला सडवर उर्मिता मारे, केला चढवर मीरा मार, हे मार. लाताळेला संसार. एकदा टाळी वाजत लागते परमेश्वर मान नाही का बरं? कारण की मी वारकरी चालीचा फॅन आहे. वा लाताळीला संसार केला षड उर्मीचा मार. महाराज म्हणले बळीयाच्या अंकित झाल्यामुळे आम्ही संसारालाच लात मारली. लाताळीला तांब्या आपलं हे संसार. महाराज म्हणले बळीयाच्या अंकित झाल्यामुळं आम्ही संसारालाच लात मारली. संसाराला लात मारली हो, संसाराला लात मारली. असं कसं बा? संसाराला लात मारली. आता संसाराला लात कशी मारता येईल बा? बरं थांबा, संसाराला लात मारली म्हणजे तू का बरं नेमकी कुठं मारली तुम्ही ते सांगा बरं. बरं थांबा, लाता मारणं चांगलं का वाईट? शब्दार तुमच्या भाषेत सांग. वाईट बरं, वेदांताच्या भाषेत बोलू का? वस्तू असाव मग लात माराव. संतांची भाषा आहे. नाही झाला प्रपंच
आहे परब्रह्म. संत महात्मे म्हणले संसारच झाला नाही. आणि पुन्हा म्हणतात लाताळीला. मग संसाराला लात मारली म्हणजे नेमकं कोणत्या संसाराला लात मारली? काय 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 का तुम्ही आम्ही ज्याला संसार समजतोत ना, संत महात्मे त्याला संसार म्हणत नाहीत. तुम्ही आम्ही कशाला संसार समजतो? बायका पोरं लेकरं बाळ गुरं ढोर आपण याला संसार समजतो. संत महात्मे याला संसार समजत नाहीत. मग पुनरपी जननम पुनरपी मरणम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे पतित मनवोनी जीव ब्याला मनवोनी जीव ब्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे पतित मनवोनी जीव ब्याला मनवोनी जीव ब्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे पतित मनवोनी जीव ब्याला मनवोनी जीव ब्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे पतित मनवोनी जीव ब्याला मनवोनी जीव ब्याला. वेळा जन्मा यावे नित्य व्हावे पतित मनवोनी जीव ब्याला मनवोनी जीव ब्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे पतित मनवोनी जीव ब्याला ब्याला मनवोनी जीव ब्याला मनवोनी जीव ब्याला मनवोनी जीव ब्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित मनोनी जीव ब्याला. संसार कोणता आहे? पुन्हा जन्मन पुन्हा मरण हा खरा संसार आहे. आगाऊ उपजणे आणि निमणे हे साचची जे का मानणे तो जीव लोक मे म्हणे संसार वहन. ज्ञानोबरांनी तर जन्म मरणाला संसार नाही म्हटलं, जन्म मरणाला खरं मानणं याला संसार म्हटले. म्हणजे खरा संसार कोणता आहे? जन्म मरण रूपी हाच खरा संसार आहे. पण तुकोबाराय म्हणले आम्ही लाथ मारली संसाराला. कोणत्या संसाराला लाथ मारली? जन्म मरण रूपी संसाराला लाथ मारली. आम्हाला जन्मावा लागत नाही आणि मरावा लागत नाही. बेज भाजोनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. आम्हाला जन्म नाही आणि मरण नाही. त्यांची सरली येरझार झाला सुफल आज संसार सुफल झाला ग माय. देखियले पाय विठोबाचे तो माझा बाबा तो माझा बाबा. आज संसार सुफल झाला गे माये. कोणत्या संसाराला लात मारली आम्ही? काय करावं म्हणायला गेलं की दम लागायला. तुका म्हणे येले जाणे नाही आता तुका म्हणे येले जाणे नाही आता तुका म्हणे जाणे नाही आता तुका म्हणे येणे जाणे नाही आता. तुका म्हणे येले जाणे नाही आता तुका म्हणे येले जाणे नाही आता. तुका म्हणे येणे जाणे नाही आता तुका म्हणे येणे जाणे नाही आता. राहिलो अनंताची पाय राहिलो अनंताची पाय क्षणभरी आम्ही सोचले वाईट क्षणभरी आम्ही सोचले वाईट. राहिलो आनंदाची पाय क्षणभरी आम्ही सोचले वाईट क्षणभरी आम्ही सोचले वाईट वा. तो का म्हणे येणे जाणे नाही आता. वा येणे जाणे नाही आता. नाही आम्हा जावे मरावे लाग नाही आम्हा जावे मरावे नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा जावे मरावे लागत आम्हा जावे मरावे लागत
नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा जावे मरावे लागत असो आकांडित तैसे तैसे असो आकांडित तैसे 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 नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा जावे मरावे लागत असो आकांडित तैसे तैसे असो आकांडित तैसे 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 नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा जावे मरावे लागत मरावे लागत आम्हा जावे मरावे लागत मरावे लागत नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा जावे मरावे लागत मरावे लागत मरावे लागत आम्हाला यावं लागत नाही आणि जावं लागत नाही हो आम्ही आता तुम्हाला कळल्या म्हणून तुम्ही टाळ्या वाजल्या चालीचं बरोबर आहे का आम्हाला यावं लागत नाही आणि जावं लागत नाही बेजा भाजूनी केली लाई आम्हा जन्म मरण नाही मार्ग म्हणजे आम्हाला जन्म नाही आणि मरण नाही आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलो जन्म नाही म्हणून मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही म्हणून लाताळीला जन्म मरण म्हणजे संसार आहे ना तर मार्ग म्हणजे जन्मच नाही हे पहा माणसाला जन्म 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो बघा सासरवाडीच्या मारखान्यामुळं दुकानदाराच्या उधारी द्या आपले कारण गोंधळ एक जण हल्लं जावायला त्याची म्हणून मला ते आठवलं हो आपलं हे पहिलं कारण पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी जन्माचं पहिलं कारण आहे पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी 1 दुसरं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे 2 तिसरं केले कर्म झाले त्याचे भोग आले 3 माणसाला जन्म 3 कारणामुळे घ्यावा लागतो पहिलं कारण पाप पुण्य दुसरं कारण वासना आणि तिसरं कारण कर्म ऐका ऐका तुकोबारा म्हणले आम्हाला जन्म नाही घ्यावा लागत का नाही घ्यावा लागत पहिलं कारण आहे बघा पाप पुण्य मी तिन्ही कधी विचारू शकतो पहिलं पाप पुण्य दुसरं वासना आणि तिसरं कर्म पहिलं पाप पुण्य महाराज म्हणले आम्हाला जन्म नाही घ्यावा लागत का नाही घ्यावा लागत महाराज कारण महाराज म्हणले पापन पुण्य नाही आम्ही पाप पुण्याच्या पलीकडे गेलेलो आता संतांच्या ठिकाणी कशाचं आलं पाप उलट त्यांच्या जपानं पाप जातात तो का म्हणे पापे जाती संतांच्या उलट त्याच्या जपानं पाप जातात वसवण शके पाप जाय त्रिविध तो संतांच्या ठिकाणी कशाला राहीन पाप ऐका ऐका स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज त्र्यंबकेश्वरला गेले कुशावर्ताचं स्नान केलं स्नान करून बाहेर आल्याच्या नंतर काय ब्राह्मण मंडळी महाराजांना भेटले आणि महाराजांना काय म्हणले हातावर पाणी घ्या मना म्हणले पापहम पाप कर्माणाम पापात्मा पाप संभवा असं म्हणा आणि सोडा पाणी खाली जोग महाराज म्हणले मी म्हणणारच नाही ते म्हणले का म्हणणार नाहीत जोग महाराज म्हणले माझ्या उभ्या आयुष्यात मी कधी पापच केलं नाही तर म्हणूच कशाला म्हणजे मला मुद्दा काय मांडायचा संतांच्या ठिकाणी कशाचं आलं पाप ऐका पाप नाही ना आणि तसं पुण्य सुद्धा नाही तू म्हणता ना असं कुठं असते पुण्य नाही सगळं पुण्यामुळे चाललंय पुण्य नाही असं कुठं असतं का अहो ऐका पुण्याशी देणं घेणं आपल्याला संतांना नाही हरिपाठातलं ध्रुवपद काय हरिमुख्य म्हणा पुण्याची गणना कोण करी माऊली त्याचा सरळ अर्थ कसा आहे मुखाना हरी म्हणा एवढं पुण्य होईल की त्याची गणना सुद्धा करता येणार नाही गणना म्हणजे मोजमाप ऐका बरोबर आहे का नाही पण तुकोबारा काय म्हणले आमच्या दृष्टीनं त्या चरणाचा तसा अर्थच नाही असं कसं तसाच अर्थ आहे तुकोबारा म्हणले आमच्या दृष्टीनं नाही कसं काय नाही महाराज म्हणले हरिमुख्य म्हणा आम्ही एवढंच करू पुण्याची गणना कोण करी पोचलं का नाही हरिमुख्य म्हणा आम्ही एवढंच करू पुण्याची गणना कोण करी ते पुण्य बिन्य नाही का आम्हाला लागोने दो पाप पुण्य लागोने दी पाप पुण्य
पुण्याअंगे नातळे त्या हे धुंदर दे विद्युताचा जय पाप पुण्य आगी नातळे पाप पुण्य आगी नातळे पाप पुण्य आगी नातळे विद्युताचा जय पाप पुण्य आगी नातळे एकदा टाळी झालीच पाहिजे. काय असतंय ज्याला पाहता येते का माणूस, ज्या माणसाला पाहता येते तो माणूस असा इरी डोक्यावर पडू, पोटावर पडू, पाठी पडू, नाही तर कसा पडू बघा असा वरच येतोय. आमच्यासारखा येत नाही, आला तरी फुगूनच तिसऱ्या दिवशी. हे त्यातले मर्मज्ञ माणसं आहेत. बरोबर चाल कशी बोलणं झुंजार ते विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या. महाराज म्हणले पाप नाही आणि गाय छापन आपले पाप नाही आणि पुण्य नाही. बरोबर आहे का नाही? पाप होता गडबड त्या आलं काय करू मी तर आता. बरोबर महाराज म्हणले पाप नाही आणि पुण्य नाही. कस काय नाही? तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. हां, अग्निरूप शब्दाचे दोन अर्थ करता येतात. अग्निरूप झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो आणि अग्निरूप झालो म्हणजे आम्ही नाम स्वरूप झालो. अहम ब्रह्मास्मी या पदावर आम्ही आरूढ झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो. आणि भक्ती मार्गानं नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पाहावया गेलो देवच किंवा चतुर्भुज नर होऊन ठेले. मला मुद्दा मांडायचा अग्निरूप झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो. आणि अग्निरूप झाल्यामुळं कशाला राहीन पापन पुण्य? कशाला राहीन? एखादं झाड असावं, एखादं झाड असावं, त्या झाडावर सगळ्याच पक्षाचे घरटे असावं. भाजप काँग्रेस राष्ट्रवादी आपलं हे सगळ्याच पक्षाचे म्हणजे हे चिमणी कधी कधी आपले असे हे डोक्यावर नाही जात डायरेक्ट मान पाहून जाते ते. हे सगळ्याच पक्षाचे घरटे असावं. चिमणी, नवीनच पोपट, कावळा या सगळ्याच पक्षाचे घरटे असावं झाडावर. आणि त्या झाडाला असं अग्नी लागाव, असं दड 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 ते झाड पेटाव. जरा जास्तच पेटला बरं पेटू द्या. झाड असं दड 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 पेटाव. मला सांगा झाड पेटल्यावर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जाते का पश्चिमेला? चोपदार झाड पेटल्यावर झाड असं पेटलं, झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पूर्वेला उडून जाते का पश्चिमेला? कुंडलिका वरधारी सोबदार म्हणले पूर्वेला. तुम्ही सांगा बरं. झाडाला अग्नी लागला समजा, असं झाड असं दड 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 पेटलं. कसं पेटलं? असं झाड पेटलं समजा दड दड दड. मग मला सांगा झाडावरचे पक्षी पूर्वेला उडून जाते का पश्चिमेला? काय बाबल्या? पश्चिमेला. हे पा चोपदार पुरेला ने पश्चिमेला. मी चहा घेऊन येतो, तुम्ही आठवून जाते कुठं? असं तिकडे रस्ता दिसेल तिकडे जाते ना. त्याला काय कळण पूर्व पश्चिम? हा बरोबर आहे का? हा हा असं त्यांना त्याच्या जीवाचं पडलंय ना. बरोबर आहे का नाही? वर बी असं अग्नी लागला का सगळे पक्षी पळत असू द्या. ना बरं म्हणल्या आगी लागली रुकी दे कोणी सायरा पळती पक्षी. सायराट नाही बरं नुसतं सायराच्या. झाडाला अग्नी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी जसं जिकडं रस्ता दिसन तिकडं पळतात, तसं अंतःकरण वृत्तीला अहम ब्रह्मास्मी रूपी अग्नी लागल्याच्या नंतर किंवा अंतःकरण वृत्तीला नामचिंतनाचा अग्नी लागल्याच्या नंतर अंतःकरणातले काम, क्रोध, लोभ हे जातील याच्यात नवल नाही. पाप पुण्य सुद्धा राहत नाही. म्हणून लागो नेदो पाप पुण्यंगा. म्हणून पाप नाही आणि पुण्य नाही. आम्ही अग्निरूप झालो. आता जन्म कशामुळे घाव लागू लागला? तंबाखूमुळे.
हे पाप पुण्यामुळे बरोबर आहे का नाही? पाप पुण्य करोनी जन्म येतो प्राणी. पण महाराज म्हणले पापन पुण्यच नाही. पापन पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजेच संसार नाही. म्हणून लाथाळीला संसार, म्हणून आम्ही संसाराला लाथ मारली. अग्निरूप झालोच. तो कामाने आम्ही झालो अग्निरूप. तुका वैकुंठवासी बंडोबा गोळेगावकर. सदा नाम घोष करू हारी करता, सदा नाम घोष करू हारी करता. असेन सदा चित्त समाधान, असेन सदा चित्त समाधान, असेन सदा चित्त समाधान. सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. असो ऐसा कोठे आठवती नाही. कविताई बबुलाच्या कविताई बबुलाच्या कविताई सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. तुका मन आम्ही झालो अग्निरूप. तुका मन आम्ही झालो अग्निरूप. लागून तो बाबा पुण्य अंग, लागून तो बाबा पुण्य अंग, लागून तो बाबा पुण्य अंग. सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व अलंकार, अलंकार. आता आमच्या शिवा शेजारीत राहते तर गोळेगाव आमच्या जवळच येत. महाराज असा महात्मा असा होणं नाही बरं. आता महाराष्ट्राचं भूषण आहे महाराज. वैकुंठवासी बंडोबा गोळेगावकर म्हणजे अशी कोणतीही दिंडी नसन मावली, त्या दिंडीवर त्यांचं भजन होत नसेल. आपलं भूषण आहे महाराष्ट्राचं. आवाज तसा होता. मी असता माझे घरी रात्र झाली 2 प्रहरी. मी असता पतीचे दारी बाई बाई. आवतीत हारी तुझा आला गे बाई बाई. आवतीत हारी तुझा आला गे यशोदे. आवतीत हारी तुझा आला गे बाई. करून आपण पळाला जाऊनी माय आनंद पला. एका जनार्दनी मन बला. लय बेदाट ठरलं कंस बारीक पडत असते. महाराज म्हणे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागून दो पाप. बरोबर लागून दो पाप. पुण्यांगा सोडलं लागत टपण्याच लागते ठाप म्हणजे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागून दो पाप पुण्यांगा.
महाराज म्हणले पाप नाही आणि पुण्य नाही, जन्म घ्यावा लागू लागला पाप पुण्यामुळे. महाराज म्हणले पाप आणि पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही, म्हणून लाताळीला संसार. जन्म मरणाचं पहिलं कारण आहे पाप पुण्य सांगितलं. जन्माचं दुसरं कारण कोणतं सांगितलं होतं? वा, कोण म्हणलं? रोजचे चेतन काम नाही म्हणायचो, रोज सांग. जन्माचं दुसरं कारण कोणतं? वासना. जन्म घेणे लागे. काय माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. बाबा महाराज तुकोबरात एका ठिकाणी म्हणले, बाबा सांगत असतात, मरणाच्या वेळी जर माणसाला वासना उत्पन्न झाली ना, मरणाच्या वेळेला त्या माणसाला पुन्हा जन्म लिहावा लागते. तुम्हा आम्हाला जन्म लिहावा लागेल याच्यात नवल नाही. तुकोबारा म्हणले आपल्या तपाच्या बळानं किती जरी जन्म धरी तरी तपोबाळी असे माणसं आहेत थोडे महाग, पण सीन नाही ना, जाते 4 पैसे पण सीन नाही ना. वासनेचा संघ होय अंत काय. वा, त्या सरन आधी यांना टाळायला जावं लागतं. बरोबर आहे का नाही? हे काय असतं, मी अनेक वेळा सांगत असतो बघा, तिन्ही गोष्टीनं तुम्ही दोनच आहेत, पण तिन्ही गोष्टीनं परफेक्ट आहे. माऊली, गायक मंडळीकडे आवाजही असावं, स्वरही असावं, आणि त्याचं ज्ञानही असावं. तुमच्याकडे आवाज बी, स्वर बी, त्याचं ज्ञान सुद्धा आहे. या तिन्ही गोष्टी महत्वाच्या. बरं, योजना पण असावं. कोणता राग कुठं मानायचं याचं ज्ञान सुद्धा. एकानं सुरुवातच भैरवीत केली ती. कधी कधी भयान प्रसंग येतो माणसं. बरोबर आहे, म्हणून कौतुक करावं तितकं तुमचं थोडंचे. बरोबर आहे. तिने कशामुळे एका स्टेजवर कार्यक्रम चालू होता बरं का साहेब. एका स्टेजवर कार्यक्रम चालू होता आणि एक बाई सुंदर गायन करू लागली स्टेजवर. त्या बाईचं गायन चालू आणि खाली बसल्याला म्हणून शेजारच्या माणसाला काय म्हणला, कोणी होती बाई, कोणी ती बाई, काय म्हशीवानी आवाज आहे तिचा, हा काय ढोरासारखं वाढायली, कोणी ती बाई. शेजारचा म्हणला मग बायको, अरे काय 1 नंबर आवाज राव. त्याची बायकोच निघाली, चाल्यांना आवाज आला. तू काय म्हणलास ते, आवाज चांगला आहे म्हणला, चाल बरोबर नाही हे सांगू लागलो. त्यानं दुसरी जागा काढली. आवाज चांगला आहे मंडळीचा, चाल बरोबर नाही. कोणी लावली का चाल, तो म्हणला माझ्या पोरानंच लावलेली. चाल चांगली आहे, वर्गात निघालं, चाल चांगली आहे. आता तू म्हणला काय ते सांगा आधी, ते तापलं ना. हा, तेव्हा आवाज चाल चांगली आहे, स्वर चांगला आहे, शब्द बराबर नाहीत कवितेतले हे सांगू लागलो. तिसरी जागा, कोणी लिहिली कोणी कविता, तो मला मीच लिहिलेली, जी पळालो. सगळं घरचंच निघालं त्याच्या. बरोबर आहे का नाही? तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. बरोबर आहे का? तसं तुमच्याकडे तिन्ही गोष्टी आहेत. कौतुक करावं तितकं थोडे. आता माऊली म्हणते मागापासून त्याच्यात म्हणा मी का कमी आहे का काय. हा, आडनाव जरी खोटे असले तर लई मोठा माणूस आहे मी. बरोबर आहे का? हा, पण तसं काय नाही. तुम्ही जरी खोटे असले तर आज कीर्तनाला मोठी तेवढं जाणं जरा नाही. अहो माऊली पकवादाच्या बाबतीत बी अशी गंमत झाली. मला सांगा, समेच्या अगोदर ताण संपन्न योग्य का योग्य? अयोग्य. करेक्ट, बरोबर. बरं, समेच्या पुढे जाणं ताण अयोग्य. ताण बरोबर समेवच संपली पाहिजे आणि ती पकवाद्याला कळाली पाहिजे. मी एका पकवाद्याला विचारलं सम कुठं आहे, तो मला म्हणला तुम्हाला कुठं पाहिजे. खोटा बोलत नाही बाळा.
सम कुठं ते मला तुम्हाला कुठं पाहिजे किती अवघड आहे. पण आमचे माऊली म्हणजे त्यातले तयार आहेत बघा बरोबर तर बेच माणसं येतात. विठाला वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरी. मला मुद्दा मांडायचा माणसाला जन्म कशामुळे घ्यावा लागतो दुसरं कारण वासना. वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. पण तुकोबारा म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत. का नाही घ्यावा लागत तुकोबारा तुम्हाला. महाराज म्हणले वासनाच राहिली नाही. तुका म्हणे अवघी आवरली वासना. तुका म्हणे अवघी आवरली वासना. आता नारायणा दुसरिया पासोनी आता नारायणा दुसरिया पासोनी. तुका म्हणे अवघ्या वरिले वासना आता नारायणा दुसऱ्या पासोनी. दुसऱ्या पासोनी अवघी वासना आवरिली. मग कुठं ठेवली आता नारायणा. पायी गोविली वासना तुझ्या केले ब्रह्मज्ञान. पायी गोविली वासना वासना वासना. संपलं. पायी गोविली वासना. वासनाच राहिली नाही तुकोबारा म्हणले. वासनाच नाही ना. जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो ना. महाराज म्हणले वासनाच राहिली नाही. माणसाची वासना किती संपा हे पा वासना किती संपा. आपण आरती करतो बघा. आरती करत असताना आपण कापराची डबी घेतली. कापराची डबी घेतली आणि डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी एक एक वडी एक एक वडी कशाची शिऱ्याची हे कापराची बरोबर आहे का नाही. नाही साधा खाण्यावर लक्ष असतंय त्याच्यामुळे ते होत. कापराची वडी. मी अनेक वेळा सांगत असो साहेब आमची अशी गंमत झाली एकदा. मी नवीनच संस्थेत गेलतो. नवीनच संस्थेत गेलो. उगा लहान होतो बघा. चोपदार एवढा आपले ते मोठे या भाया एवढा या भाया एवढाच होता. मी नवीनच संस्थेत गेलो. थोडा मोठा असं साहेब. मी संस्थेत गेलो. संस्थेत गेल्याच्या नंतर आमच्या महाराजांचं कीर्तन झालं आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त. कीर्तन झालं परमेश्वर गुरुजी. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर मग त्याशी जेवायला बसले ना. जेवायला बसले. काही जण इकडं आमचे महाराष्ट्र असे तिकडे जेवायला बसले आणि आम्ही पोरं लहान आले दोघं तिघं होतं इकडे बसलो जेवायला असं. आणि जेवायला बसल्याच्या नंतर अशी गंमत झाली. त्या साहेबांचे इतकं जेवायला होतं त्या दिवशी. अशा ताट होता बघा. ताटात अशा चारी बाजून वाट्या होत्या. हे फुल वाट्या अशा ताटात वाट्या. आणि मधात एक वाटी होती पा. मधात एक वाटी होती. त्या वाटीत पाणी होतं बघा. कोणतं तरी पाणी म्हणते त्याला गुलाब. हा ते हे फिरणाऱ्या माणसाला चट माहित असते. कोणतं जल गुलाबजल. म्हणजे कशामुळे होतं माऊली माहितीये का. असा इकडे वाटीतला फुरका हाणला की त्या मधल्या वाटीत हात धुवायचा. असा फुरका हाणला त्या मधल्या वाटीत हात धुवायचा. त्याच्यासाठी होतं ते गुलाबजल. असा फुरका हाणला की त्याच्यात हात धुवायचा. आम्ही एवढे येडे होतो. थांबायचो त्याचाच फुरका हाणायचा. अहो माहीतच नाही कायच माहित नाही. असा इकडून फुरका असा हाणायचा आणि त्याचा बी हाणायचा फुरका. आमच्या संतचा जो पोरगा होता काय एवढा त्यानं ती वाटी उचलली अशी डायरेक्ट उचलली प्याला अशी डायरेक्ट ती वाटी त्या गुलाबजलची प्याला तो. प्याल्याच्या नंतर ते वाढायला आले का नोकर त्याला मला हे द्या. हे ते मधल्या वाटीकडे बोटके ते नावच येत नव्हतं. हे द्या म्हणला हे. मग ते नोकर म्हणला तू का प्यालास का काय. हे म्हणला हो तुला खायचं कळतं का काय म्हणला. अरे ते केमिकलचं पाणी मरशील ना. इतकं दिलं सोडून ते वाटीतलं पाणी प्यालास. मग हा माझ्या कानात म्हणला काय सांगू म्हणला चौकून खरकट पडू पडू त्याला इतकी चव आली ना. हो ना. नाही एवढं मोहीच केलेलं नाही अजून. होते गमत कधी कधी खाण्याचे असं द्या. मला म्हणता मांडायचं आपण आरती करतो बघा. आणि आरती करत असताना आपण कापराची डबी घेतली. चहा सांगू का तरी काय करा. तब्येत बरी नाही हो. नाही तर असं दगड ठेवून उभा रावणाव थांबला असतो ना आपण. बरोबर का. आणि वासना किती संपव हे मी सांगू लागलो.
आणि कापराची डबी घेतली आपण आणि डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी घेतली कापराची घेतली का नाही साहेब एक टाइम असा येतो डबीतला सगळाच कापूर संपतो कापूर संपल्याच्या नंतर ती रिकामी डबी जर आपण नाकाला लावली तर कशाचा वास येतो कापराचा येतो का नाही तो कोबरा म्हणले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे कापराचा नाही वासनेचा एवढी वासना संपाव वासनेचे बीज जळवणी जाई संत चरणे लागे वासनेचे बीज जळवणी जागे वासनेचे बीज जळवणी जागे संत चरणाला लागतास वासनेचे बीज वासनेचे बीज जळवणी वासना निमाली समूळ ज्याची आता तुम्ही वा म्हणा ब्रह्मरस गोळी दयाचे सावली वासना निमाली समूळ ज्याची ऑफर म्हणून देऊ एखादा समूळ वासना नुरवावी ऐसे मुझ करून ठेवा नारायणा समूळ वासना नुरवावी महाराज म्हणले वासनाच राहिली नाही जन्म कशामुळे घ्यावा लागत होता वासनेमुळे महाराज म्हणले वासनाच नाही वासना नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजेच संसार नाही म्हणून लाताळीला संसार म्हणून आम्ही संसाराला लात मारली जन्माचं पहिलं कारण वासना सांगितलं होतं जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य सांगितलं दुसरं वासना सांगितलं होतं तिसरं गायच्या पण चुन्या डबी जन्माचं तिसरं कारण कर्म वा जन्माचं ऐकणार एकदा याच कोपऱ्यासाठी टाळी वाजा बरी एवढ्यात नाही यायचं असं तटून लक्ष येत असं बाण धरून येत हो मी चुकल्या मला म्हणतात का काय लागला का बाण म्हणून असं जवळ जन्माचं तिसरं कारण आहे कर्म बरोबर माणसाला जन्म कर्मामुळे घ्यावा लागतो केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले किंवा ज्ञानोबराची होई ज्ञानोबरा म्हणतात ना आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे ते भोगावया यावे यावाच लागतं जन्म घ्यावाच लागतो कर्मामुळे पण तुकोबारा म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत का नाही घ्यावा लागत महाराज म्हणले कर्मच राहिले ना कर्माचे 3 प्रकार आहेत संचित क्रियमान आणि प्रारब्ध तुकोबारा म्हणले संचित कर्म आहे का हे ज्ञानानं आमचं नष्ट झालं म्हणले ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा संचित कर्म ज्ञानानं नष्ट झालं किंवा पंचदशीमध्ये श्लोक आहे बघा भिद्यते हृदय ग्रंथे छिद्यंते सर्व संशया क्षयंते चास्य कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरे अस्मिन् परावरे दृष्टे हृदय ग्रंथी भिद्यते सर्व संशया छिद्यंते अस्य कर्माणी क्षयंते म्हणजे संचित कर्म आमचं ज्ञानानं नष्ट झालं दुसरं क्रियमान म्हणजे चालू कर्म महाराज म्हणजे चालू कर्म मी ब्रह्मार्पण केलं सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण जनानो हे आवका जनार्दन ऐसे ऐकताने वती साधू एका जनार्दनी बाणले ने जाकुनावो झाली संध्या झाली संध्या आई राजा उठे नका म्हणून ते बोलायला ते बोलतच वाजायला म्हणून असं द्या चालू कर्म आम्ही ब्रह्मार्पण केलं बरोबर आहे का नाही यत करोशी यदस्नासी यज्जु होसी ददासी यत तपस्येसी कौंतेय तत्कुरुषमदर्पणम ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर ब्रह्मागुण ब्रह्मणहुतम ब्रह्मेतेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना म्हणजे बघा चालू कर्म आम्ही ब्रह्मार्पण केलं संचित ज्ञानानं नष्ट झालं राहिलं कोणतं प्रारब्ध राहिलं ना पण तुकोबरा म्हणले ते सुद्धा राहिलं नाही कस काय एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी म्हणजे कर्मच राहिलं नाही अहो एका ठिकाणी तुकोबरा म्हणले प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण तिन्ही कर्म राहिले नाही आता कर्मच राहिलं नाही जन्म कर्मामुळे घ्यावाच लागत होता पण महाराज म्हणले कर्मच नाही कर्म नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून
मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजेच संसार नाही, म्हणून लाताळीला संसार, म्हणून आम्ही संसाराला लात मारली. कोणत्या संसाराला? जन्म मरण रूपी संसाराला. आता आम्हाला जन्मावा लागत नाही, मरावा लागत नाही. तो खबर आहे. एक वाक्य बोलू का? हा बोला ना. जसं जन्म मरण संसार आहे ना, तसं आम्ही एक व्याख्या अजून ऐकलेली आहे संसाराची. कोणती? या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात. संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने. काय 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 का जसा जन्म मरण संसार आहे का गुरुजी, तसा शरीररूपी सुद्धा संसार आहे. शरीराला संसारच म्हणतात, बरोबर. मग तो खबर आहे, तो संसार राहिला असेल ना. महाराज म्हणले शरीररूपी संसाराला सुद्धा आम्ही लाथ मारली. म्हणले कशी लाथ मारली? शरीराबद्दल आम्हाला आता प्रेमच राहिलं नाही. देह जावो अथवा राहू म्हणले. देह जाऊ नाही तर राहू म्हणले पांडुरंगी. शरीराबद्दल आम्हाला आता प्रेमच राहिलं नाही. आम्हाला माहिती झालं देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा हे आम्हाला माहिती झालं. काय माहिती झालं? नाशिवंत देह जाणारा सकाळ, नाशिवंत देह जाणारा सकाळ, नाशिवंत देह जाणारा सकाळ, नाशिवंत देह जाणारा सकाळ, नाशिवंत देह जाणारा सकाळ. ऐशकातून काळ सावधान, ऐशकातून काळ सावधान, नाशिवंत देह जाणारा सकाळ, नाशिवंत देह जाणारा सकाळ. ऐशकातून काळ सावधान, ऐशकातून काळ सावधान, नाशिवंत देह जाणारा सकाळ, नाशिवंत देह जाणारा सकाळ, नाशिवंत देह जाणारा सकाळ, नाशिवंत देह जाणारा सकाळ. ऐशकातून काळ सावधान, ऐशकातून काळ सावधान, नाशिवंत देह जाणारा सकाळ, नाशिवंत देह जाणारा सकाळ, जाणारा सकाळ, जाणारा सकाळ, नाशिवंत देह जाणार सकळ. महाराज म्हणले हा देह आम्हाला माहिती झालं. म्हणजे नाशिवंत देह देह जाईल जाईल, देह जाईल जाईल है, देह जाईल जाईल, 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 देह जाईल जाईल. त्याची कळप खाईल रे, त्याची कळप खाईल रे, करे रुमजती जगणा, करे रुमजती जगणा, करे रुमजती जगणा, करे रुमजती जगणा. याची कळबा खाईल, याची कळबा खाईल, कार्य रुमदसी जगणा, कार्य रुमदसी जगणा, कार्य रुमदसी जगणा, कार्य रुमदसी जगणा. देह जाईल जाईल जाईल, जाईल जाईल जाईल, देह जाईल जाईल जाईल, जाईल जाईल जाईल. त्याची कळप खाईल, त्याची कळप खाईल, त्याची कळबा खाईल, खाईल, त्याची कळबा खाईल, खाईल. गदारी नाही काल देह जाय आता हो ना. असं मग म्हणणार म्हणलं मासे वाजणार म्हणलं मेलेला महाराज उठून पळण ना रोडनं. देह जाईल जाईल, याचे काळबा खाईल. असो महाराज म्हणले आम्हाला माहिती झालं हा देह हा नाशिवंत देह जाणार. म्हणून
देवरूपी संसार सुद्धा राहिला नाही. देव जाओ आत्मा राहो. म्हणून महाराज म्हणजे देवरूपी संसाराला सुद्धा मी लाथ मारली. याचाच अर्थ लाताळीला संसार. बळ महाराज जन्म मरण रूपी संसाराला लाथ मारली, देवरूपी संसाराला लाथ मारली. अजून एक संसार आहे. कोणता? शरीरामधला अहंकार आहे का अहंकार, त्याला सुद्धा संसारच म्हटलेले. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. अहंकारला सुद्धा संसारच म्हटलेले. पण ऐका ऐका, तुकोबारा म्हणले अहंकार रूपी संसाराला सुद्धा आम्ही लाथ मारली. म्हणले अहंकार गेला तो का म्हणे हा देव झाला. अहंकार रूपी संसाराला सुद्धा आम्ही लाथ मारली. अहंकारच राहिला नाही. आणि याची गंमत एक बघा, ज्ञानोबारींनी सांगितलं अज्ञानी माणसाला साहेब अहंकार काहीच करत नाही. ज्ञान झालं, थोडस ज्ञान आलं की अहंकार त्याच्या मागत लागला. ज्ञानोबारा म्हणले ना नवल अहंकाराचे गोटी विशेष न लगे अज्ञानाची पाठी. पण सज्ञानाचे नाना संकटे नाचवी. हे बघा नाना संकटे नाचवी. म्हणजे मला मुद्दा मांडायचा, ज्ञान आलं की अहंकार येतोच. अनेक उदाहरण देत असतो. एक जण 12 वर्षे अमेरिकेत राहिला. 12 वर्ष अमेरिकेत राहिला आणि खेड्याकडे आला का गावात आला. आणि गावात आल्याच्या नंतर माऊली खेड्यातल्या लोकांना काय म्हणायचा आता ज्ञान आलं म्हणजे अहंकार आलाच ना. 12 वर्ष अमेरिकेत राहिला, ग्रामीण भागात आला, गावाकडे आला का तर खेड्यातल्या लोकांना काय म्हणायचा पठ्ठ्या 12 वर्ष अमेरिकेत राहिला. कोणाला काय विचारायचं का असा म्हणायचा. कोणाला? खेड्यातल्या लोकांना. पठ्ठ्या 12 वर्ष अमेरिकेत राहिला, कोणाला काय विचारायचं का. 2 महिने झाले. एक जण म्हणला 2 महिन्यापासून काय डोकं पिकिलं रे माणसाचं. हा कोणी भेटलं की 12 वर्ष राहिलो काहीतरी विचार, 12 वर्ष राहिलो काहीतरी विचार. आता काय करावं मागत लागला. विचार अहंकार दमत खाय ना. मग अशी गंमत झाली बाळ महाराज. एक दिवशी गावात सभा भरली आणि सभा भरल्याच्या नंतर सभेमध्ये परमेश्वर बाबा सगळ्यांनी 2-2 मिनिटं भाषण केली. आणि भाषण केल्याच्या नंतर एक जण काय म्हणला याला बोलू द्या म्हणला 2 मिनिटं. 12 वर्ष अमेरिकेत राहायला काय दिवा लावलाय तिची त्यालाच माहिती हो, पण 2 शब्द याला बोलू द्या. मग आता याला बोलू द्या म्हणल्याच्या नंतर यानं 2 शब्द गपचिप बोलावून जावा का नाही. 2 शब्द भाषण केलं आणि निघायच्या वेळेला लोकांना काय म्हणला पठ्ठ्या 12 वर्ष अमेरिकेत राहिला. कोणाला काय विचारायचं का. तेवढ्या गर्दीत म्हणला तो. एक जणानं कोपऱ्यातून बोट वर केलं तिकडून म्हणला मला विचारायचं असं का ये पुढं. मग ते पुढे येत होता का परमेश्वर बाबा तेव्हा त्याला ते मधात लोक भेटत होते ना. ते म्हणले त्याच्या कानात म्हणले याला काहीतरी अवघड विचार काढ्या. अवघड विचार आलं तसं डोकं येणं जाम नाही डायरेक्ट पिकिलंय म्हणले. कोणी भेटलं की विचारा 12 वर्ष राहिलो काहीतरी विचार 12 वर्ष राहिलो त्याला अवघड विचार काहीतरी. आणि तो म्हणला मी पण त्याच उद्देशानं चाललो म्हणला. माझं डोकं पिकिलंय म्हणला 2 महिन्यापासून आठवूनच चाललोय. आणि मग तो पुढं आला बघा. तो सामान्य होता खेड्यातला. तो पुढं आला. पुढं आल्याच्या नंतर त्या अमेरिकेला राहणाऱ्याला काय म्हणला स्टेजवर आल्या याला म्हणला टप टप असं गुळगुळ 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 बट ब्या. हे कुठं झालंय सांग. त्या अमेरिकेचा म्हणला पुन्हा सांग काय म्हणलास पुन्हा सांग. तो म्हणला टप गुळगुळ 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 बट ब्या. हे कुठं झालंय सांग. त्याला कळाच नाही टप गुळगुळ काय येतं. त्या अमेरिकेला राहणाराला त्याचं डोकंच काम करीना. मग त्याला यायला ना टप गुळगुळ काय तर समजत ना. लगे लोक खालून टाळ्या वा 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 कडूला असंच पाहिजे. आता सांग काय तर टप गुळगुळ. त्याला तर कळाच नाही टप गुळगुळ काय म्हणून. ते मला कायच असं नाही टप गुळगुळ गुळगुळ ब्या कुठूनच आणलं येणं कळा ना. मग आता याला यायना ना सांगता अमेरिकेला सांगताच या. मग याला सांगता यानं म्हणून तो त्याच्यावर गरम झाला. त्याच्यावर तापला तो. कोणा ज्यानं विचारलं त्याच्यावर त्याला मला कुठून आलं रे टप गुळगुळ. तो त्याच्यावर तापला ते कुठून आलं रे टप गुळगुळ. मग तो मला सांग ना तू म्हणला ना काय मला काय पण विचारा 12 वर्ष राहिलो मला येत नाही. तू सांगा त्या टप गुळगुळ कुठून आणलंस. कोण्यात पुस्तकात गेलं नाही 12 वर्ष पाहिलं मी. कुठून आलं टप गुळगुळ. ते मला तू सांग ना मला येत नाही. तूच सांगे कुठून आलंस टप गुळगुळ. तर मग ते खेड्यातलं होतं ते म्हणला काय नाही ते लागलं सांगायला आता याला याय ना म्हणून. ते म्हणला काय नाही आमच्या घराच्या मागं कवटीचं झाडी. तो म्हणला कवटीचा असू दे नाही तर बेलाचा असू दे टप गुळगुळ सांग कुठून आणलंस तर.
तो म्हणला काय नाही आमच्या घरी शेळे आहेत. शेळ्या असू दे ना तर मेंढ्या असू दे, हे टप गुळगुळ सांग कुठून आणलं. तो म्हणला काही नाही, रात्री 12 वाजता कौट तुटलं म्हणला झाडावून. 12 वाजता कौट तुटलं आणि पत्राव पडलं आणि पत्राच्या नळगळीने गुळगुळ करीत आलं म्हणला. आणि खाली शेळी होती म्हणला, शेळीच्या पाठीत पडलं आणि शेळी आडली. बिया आमच्या घरी झालंय म्हणला, हे आमच्या घरी झालंय म्हणला. तो म्हणला ते तुझ्या घरी झालं पण बेजारी माझी निघली ना. मग हा म्हणला तू कशाला म्हणतो मला की विचारा काय पण. हा याचा अहंकारच गेला. तरी जाची वाटा यम म्हणते, तरी जाची वाटा. बोलाचा ताटा तरी जासे वाटा यम पण ते अहंकार चांगला नसतो. कधी कधी मग अशी फजित होत असते. बरोबर आहे. बाबांची भाषा माऊली बाबा सांगत असतात, ज्ञान आलं का, ज्ञान आल्याच्या नंतर त्या ज्ञानाला जर नम्रतेची जोड असेल ना तर तुमच्या अंगातल्या सोन्यापेक्षा ती भारी. हे राऊत बाबांचे शब्द आहेत. ज्ञानाला फक्त नम्रतेची जोड असावं. पण काय करावं, ज्ञानाला अशी जोड लागते ना अंगठ्याची त्याची असं जवळ. आता वय कमी पडते पण आडनाव मोठे हे असू द्या, पण काय द्यायचं पुढं खोटे येतं काय असं. मला मुद्दा मांडायचा आहे. महाराज अहंकार आहे का, हा एक संसारच आहे. पण तुकोबाराय म्हणले अहंकारूपी संसार सुद्धा राहिला नाही, निरहंकार अशी आमची वृत्ती झाली. अहंकार राहिला नाही, अहंकार गेला तो का म्हणे देव झाला. मला मुद्दा मांडायचा आहे. अहंकारूपी संसाराला सुद्धा आम्ही लाथ मारली, याचाच अर्थ लाताळीला. मला सांगा कोण्या कोण्या संसाराला आपण आतापर्यंत लाथा मारल्या. आहो तुम्ही तरी असं हसायला. एक जण घरी गेलो एकटंच हसत होत. बायको म्हणली माय पाप्याचा बाप काय येडा झाला का काय एकटाच हसायला. काय का आपण आतापर्यंत कोणत्या कोणत्या संसाराला लाथ मारली हे तुम्ही असं ध्यानात ठेवत नाहीत म्हणून आमचं जमत आहे. तुम्हाला हे बी सांगतो. ऐका ऐका. जन्म मरण रूपी संसाराला लाथ मारली 1, शरीर रूपी संसाराला लाथ मारली आपण 2, आणि अहंकार रूपी संसाराला लाथ मारली 3. 3 संसाराला लाथ मारली. अजून एक संसार आहे पा. ती म्हणतात चल दे तू असं कर कबी संसार. हे शेवटचा आहे पा. अजून एक संसार कोणता. जसा जन्म मरण संसार आहे, जसा अहंकार संसार आहे, जसा शरीर रूपी संसार आहे, तसा हे जगत आहे का जगत, या जगताला सुद्धा संसारच म्हणतात. अवघाचे संसार नाही नाही. तुमच्या पाठातलं कसं घेईन मी एवढं सोपं नाही नाही. सोपं घेत नसतं मी. अवघाचे संसार हा तेच ते का का असं. टाळी टाळी एकदा टाळी. वा परमेश्वर बाबा. अवघाचे संसार झाला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून. हा सगळा संसार मी ब्रह्मरूप केला. तुकोबरा म्हणले ब्रह्मरूप कसा केला. माऊली वेदांत शास्त्र असं सांगतं. कुत्री भोकाली चोरत आली का. चोर नसते ना आली कुत्री भोकाली असं. अरे आपलं धोतर ते फुलच का झालं. हा अवघाचे संसार केला ब्रह्मरूप. हे पा हे जगतरूपी एक संसार आहे पा. या जगताला संसारच म्हटलेलं आहे. कसं वेदांत शास्त्र असं सांगतं. जगतरूपी संसाराला मी कशी लात मारली. तुकोबारा म्हणले हे पा वेदांत शास्त्र सांगतं कल्पित पदार्थाची निवृत्ती आहे का ही अधिष्ठान स्वरूप असते. कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान स्वरूप असते. दोरीव सर्प भासला रज्जुवरी भासे मिथ्या सर्प किंवा रज्जू सर्पाकार भासियले दोरीव सर्प भासला. दोरीव सर्प भासला आणि सर्प भासल्याच्या नंतर तुम्ही बॅटरी आणून पाहिलं. तुम्हाला काय दिसलं. दोरी. अगोदर काय दिसला होता साप. बॅटरी आणलं काय दिसलं. दोरी. अगोदर काय दिसला होता सर्प. मला सांगा अगोदर जो सर्प दिसला होता तो बॅटरी आणल्याच्या नंतर कुठे गेला.
अगोदर तुम्हाला साप दिसला ना, मग तुम्ही बॅटरी आणून पाहिलं, तुम्हाला काय दिसलं? दोरी. मग अगोदर जो साप दिसला होता तो बॅटरी आणल्याच्या नंतर कुठे गेला? आला काय माडपा? कुठे गेला? ऐका, वेदांत शास्त्र सांगतं कुठंच गेला नाही. मग दोरीच्या अज्ञानामुळे भासला होता आणि दोरीचं ज्ञान झाल्यामुळे तो दोरी स्वरूपच झाला. तसं तुकोबारा म्हणले आतापर्यंत परमात्म्याच्या अज्ञानामुळे आम्हाला जगत दिसू लागलं, परमात्म्याच्या अज्ञानामुळे आम्हाला जगत दिसू लागलं, पण आम्हाला ज्ञान झालं कोणतं? विठ्ठल जळी स्थळी भरला, रेता ठाव नाही उरला, सगळीकडे देवच दिसायला लागला. म्हणले भरला घनदाट, हरी दिसे सर्वा घटी राम, हरी दिसे जनिवनी आत्मा तत्व. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनिवनी, येणे दस दिशा आत्मा राम. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दसा दिशा तुळशीराम, हे आत्माराम. नाही नाही गंमत आहे, काय सांगा तुम्हाला. आमची तर बाय हरिपाठ घेतात साहेब, गल्लीमध्ये हरिपाठ घेतात ना, हरिपाठ चालू आहे आमची तर बाय हरिपाठ घेतात ना माऊली. पुढची महिला पुढची बाई सरळ म्हणती, पोरांनी प्रसिद्ध बोलीला वाल्मिक. अगं येडे मंजुळे, पोरांनी प्रसिद्ध नाही तिथं, पुराण प्रसिद्ध आहे. तो कुठून आले पोरांनी प्रसिद्ध? हा, पुढची बाई सरळ म्हणते राघव चैतन्य केशव चैतन्य. मागची लगेच म्हणती सांगितले कोण मालिकेची, मालिकेची तर म्हणतच नाही. हा ना, लय अवघड आहे. बरोबर आहे का नाही? असं मला मुद्दा मांडायचा आहे. येण्या दसा दिशा, सगळीकडे परमात्मा दिसायला लागला. तुकोबारा म्हणले जगतच दिसत नाही, सगळीकडे परमात्माच. सर्व घटी पूर्ण एक नांदे. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निदान, सर्व घटी पूर्ण एक नांदे. करतळी आवळे भाव बळे आकळी येरवी नाकळी, हरिपाठ पाठ असते तर आकळी येरवी नाकळी, करतळी आवळे सारी. महाराज म्हणले सगळीकडे देवच दिसायला लागला, जगतच दिसत नाही. नाही झाला प्रपंच आई परब्रह्म, जगतच दिसत नाही. हा, जगतच झालं नाही संतांच्या दृष्टीनं. कशा पद्धतीनं? मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्य. हे जसं हे मुक्ताबाईंनी जसं सांगितलं. आता मला मुंगी आकाशात उडते का? उडते का मुंगी आकाशात? नाही उडत. बरं झालं, उडती चिलटासारखी बारीक सारी. कुठं बोलत बसतं? बरोबर काय? चिलटासारखी उडते. जरी उडाली आकाशात तर सूर्याला गिळीन का? नाही. एक तर मुंगी आकाशात उडतच नाही, उडली तरी ती का सूर्याला गिळीत नाही. बरोबर का नाही? मग ऐका, परमात्मा म्हणजे सूर्यासारखा आहे आणि माया आहे का मुंगीसारखी. मग मुंगीसारखी माया सूर्यासारख्या परमात्म्याला गिळीन का? तसंच जसं हे शक्य नाही तसं ते शक्य नाही. संतांच्या दृष्टीनं जगतच झालं नाही. वेदांतामध्ये एक वाद सांगितला बघा, परमोच्च सिद्धांत आहे आजातवाद. आजातवाद म्हणजे नाही झाला प्रपंच आहे परब्रह्म, जगतच झालं नाही. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे. तुकोबारा म्हणले जगतरूपी संसार सुद्धा राहिला नाही, म्हणून लाताळीला संसार, म्हणून आम्ही संसाराला लात मारली. हो, पण कोणताच संसार राहिला नाही. कस काय? महाराज म्हणले आम्ही बळीयाचे अंकित झालो, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आम्ही बलवान झाल्यामुळं कोणताच संसार राहिला नाही. आम्ही त्या संसारालाच लात मारली आणि संसारालाच लात मारल्यामुळं आता संसारातल्या पदार्थाची कशाला आसक्ती राहील, म्हणून सगळे आम्ही गवताप्रमाणे करून टाकलं. जन
तन धन केले तृणाई समान. महाराज म्हणले संसारालाच लात मारले. संसारातल्या पदार्थाविषयी आम्हाला कशाला आसक्ती राहील. जन हे जन, तन म्हणजे शरीर आणि धन याला आम्ही गवताप्रमाणे करून टाकलं. म्हणले केले तृणाई समान. हा जन शरीराची आसक्ती राहिली, जनाची आसक्ती राहिली नाही, शरीराची आसक्ती. तन म्हणजे शरीर, आताच म्हणलोत ना, देह जावं आत भरावं. शरीराची आसक्ती राहिली नाही, धनाची आसक्ती राहिली. जन तन धन, धनाची आसक्ती सुद्धा राहिली. कशाला धनाची आसक्ती राहील. बरोबर आहे. आता हे पहा, धनाची कस काय आसक्ती नाही. तो खबर आहे. आपला वेळ संपला, 5 मिनिटं घ्या म्हणले म्हणून, बाकी काय नाही. हो काय नाही, बरोबर आहे का नाही. धनाची कस काय आसक्ती नाही म्हणजे या धनाचं असं आहे माऊली, या धनाचं असं झालेलं आहे. मला सांगा, सूर्य पूर्वेकडून उगवला. ऐका ऐका ऐका, सूर्य उगवल्याच्या नंतर झाडाची सावली कोण्या दिशेला राहते. पश्चिमेला. आणि मावळाच्या वेळेला पूर्वेला. तसं या धनाचं आहे. या धनाचा न धर विश्वास जैसी सर्वर छाया. बरोबर आहे का. हे धन असं आहे किंवा महाराज म्हणले नष्ट होणार आहे. हे तो संपत्तीचे वारे साचो माया विघ्ने म्हणता मी माझ्याने घरी. हे तो संपत्तीचे वारे असतात. पाशे वारे, जसं संपत्तीचं वार आहे का, कवा येईन आणि कवा जाईन. हा हे वार आहे. अजून एक वार आहे अहंकाराचा. वाराचे ना, इलेक्शनचं आपलं हे अहंकाराचा वाराच आहे. पिंगळ्याच बी एक वार आहे ना. अनेक एक वारे सुटेल तातडी, पाटील बुवाची पडेल माडी, आणि तिची 5 पोरे लागतील देशोधडी. म्हणून पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते. शेजारी नाही काल तरी दुसरा येईल. हे पिंगळ्यातलं वार आहे. बरोबर आहे का नाही. हे वार आहे. आणि एक वारे सुटेल तातडी, ही वार आहे बघा. अहंकाराचा वाराचे. अजून एक वार आहे बघा, वासुदेवात येते. आला शेताळ शांतीचा वारा. बरोबर आहे का नाही. हे वार आहे. महाराज म्हणले या धनाचं वार आहे, म्हणून या धनाची आम्ही आसक्ती सोडली. मग तुमच्याकडे कोणतं धन आहे. परमार्थ मा धन. किंवा अजून एक कोणतं धन. धन घरे पांडुरंग, धन घरे पांडुरंग, धन पायो
संपवतो तिथून तुमचा खर्च चालू होते मग किती कमाली आम्हा कोणता धन परमार्थय मा धन किंवा आम्हा घरी धन किंवा बाबाला गोड चाल मानायचे बघा कोणती आम्हा विठ्ठल जीवना टाळाचे पोळी या धन टाळाचे पोळी या धन टाळाचे पोळी या धन आम्हा विठ्ठल जीवना डबल डबल घ्या ना बाबा याला पहिला राग वेगळा म्हणायचा दुसरा राग वेगळा म्हणायचा पूर्वार्धातला वेगळा उत्तरार्धातला वेगळा आम्हा विठ्ठल जीवना टाळाचे पोळे या धना टाळाचे पोळी या धन टाळाचे पोळे या धना आम्हा विठ्ठल जीवन आम्हा विठ्ठल जीवना टाळाचे पोळी या धन टाळाचे पोळी या धन टाळाचे पोळी या धन आम्हा विठ्ठल जीवन टाळाचे पोळे या धन टाळाचे पोळे या धन टाळाचे पोळे या धन आम्हा विठ्ठल निदान बाबा टाळाचे पोळी या धन हे टाळाचे पोळी या धन टाळाचे पोळी या टाळाचे पोळी या धन आम्हा विठ्ठल जीवन टाळाचे पोळ्या धन म्हणजे एक पहिला राग म्हणायचे पुन्हा दुसऱ्या रागात पुन्हा पहिल्या रागात तो कामाने एकाच्या घाई तो कामाने एकाच्या घाई तुका म्हणे एकाचा घाय तुका म्हणे एकाचा घाय तो कामाने एकाच्या गाये तो कामाने एकाच्या गाये तुका म्हणे एकाच्या गाये तुका म्हणे एकाच्या गाये तो कामाने एकाच्या गाये तो कामाने एकाच्या गाये तुका म्हणे एकाच्या गाये तुका म्हणे एकाच्या कारे जानोने नगरा बाय कारे जानोने 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 नगरा बाय बाय आता जागा रे ओ सांगू लागलो मी तो का म्हणे एकाच्या गाय असं मला मुद्दा मांडायचा धन म्हणले महाराज कोणतं आमच्याकडे धन आहे कोणतं परमार्थ आहे मा धन म्हणून महाराज म्हणले आम्ही जन तन धन याला गवताप्रमाणे करून टाकलं आता आमच्या ठिकाणी धनच राहिलं नाही म्हणून महाराज म्हणले कस काय बळीयाचे अंकित झाल्यामुळे आता सगळ्या धनाची आसक्ती सोडली आणि तुम्ही मोक्ष मोक्ष म्हणताना त्याच्या डोक्यावर आम्ही पाय दिला तो का म्हणे आता आम्ही मुक्तीची आई माता मोक्षाच्या डोक्यावरती आम्ही आता पाय दिला कस काय बळीयाच्या अंकित झाल्यामुळे आता कसलीच आसक्ती राहिली नाही तुम्हा आम्हाला सुद्धा बळीयाचं अंकितच व्हावं लागल आणि जर तुम्ही आम्ही बळीयाच्या अंकित नाही झालो हे जारे नाही काला मी त्या दिवशी आता पिंगळाच म्हणाले मला बी पिंगळाच म्हणाले घरी गेलो त्या दिवशी दुपारी कीर्तन संपलं बाळ महाराज कीर्तन संपलं दुपारी आणि घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर असं नेमकंच असा घरी येऊ लागलो आणि आमच्या भावाचा मुलगा उगाच छोटा आहे लहान आहे असा तो असा पळतच बाहेर आला आणि मला त्यानं पाहिलं येताना तिकडून पाहिलं की लगेच घरात वापस शिरला लगेच आका आका म्हणत गेला म्हणजे आमच्या आईला आका म्हणते आमचे वडील सोडून मग आता वडील कशाला आका म्हणते आमच्या आका आका म्हणत लगेच घरात पळाला तर आका म्हणली काय झालं रे वागा म्हणला काय नाही आपला पिंगळा आलाय म्हणला हो ना हे जरी नाही काला
तरी दुसरा येईल सरते शेवटी बा काळ बांधून येईल एका जनार्दनी हो एका जनार्दनी आमुचे काय बदाईल पिंगळा महाद्वारे कोणी बनत नाही का पिंगळा महाद्वारे कोणी बोलत नाही का पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे कोणी बनत नाही का पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे कोणी बोलत नाही का पिंगळा महाद्वारे वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे पाटील बोवाला मग लावणी आसरे पाटील बुवाला मग लावून राहावे चिठी येईन बा ओ चिठी येईन बा मग पडेल गावी पिंगळा 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 महाद्वारे कोणी बोलत नाही का पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे कोणी बोलत नाही का पिंगळा महाद्वारे हा संतांचा पिंगळा आहे मोबाईल खाली मोबाईल हा संतांचा पिंगळा आहे आणि संत महात्मा म्हणले तुम्ही जर जागे झाले नाही एकदा 2 मिनिट हात वर करा फक्त 2 मिनिट 2 मिनिट वा असं आणि संत महात्मा म्हणले जागे झाले नाही वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे 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 दंडियानं बोलू आम्ही वर्तमान कोटे वर्तमान कोटे दंडियानं बोलू आम्ही वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे दंडियानं बोलू आम्ही वर्तमान कोटे वर्तमान कोटे पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा अवघा अवघा नागर पिंगा 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 आत्मातून गग कोण आत्मातून गग कोणी कुंकू ग कोणी काळा म्हणे 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 तरी नाही काल तरी दुसरा याने हे तरी नाही काल हे तरी नाही काल बाबा दुसरा येईल हे तरी नाही काल परत शेवटी बाम काळ बांधून परत शेवटी बाम काळ बांधून नाही सरते शेवटी काळ बाबांनी येईल सरते शेवटी एका जनार्दनी आमुच्या काय बसाई एका जनार्दनी आमच्या काय बसाई पिंगळा 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 महाद्वारी कोणी बोलत नाही का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलत नाही का पिंगळा महाद्वारी कोणी बोलत नाही का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलत नाही का पिंगळा महाद्वारी विठोबार हरि विठोबा रघुमाई